प्रणाम। मैं हूँ मालवा की महारानी राजमाता अहिल्या देवी होळकर। प्रजा की रक्षा, लड़कियों की शिक्षा, मंदिरों का निर्माण, ये है मेरा अभिमान। मी 8 वर्षाची असताना माझे खंडेराव होळकर यांच्यासोबत विवाह झाला। सासूबाई गौतमी यांनी एका हातात शास्त्र तर सासरे मल्हारराव होळकर यांनी एका हातात शस्त्र दिले। मग काय, शास्त्र आधी शस्त्र घेऊन मी राजकारभार पाहू लागले। एकच ध्येय समोर ठेवले, जे म्हणजे सुरुवात नेहमी छोटी करावी, पण शेवट मात्र एक सुळस बनला पाहिजे। आयुष्यात सावकाश चला, काही हरकत नाही, पण अशी चाला की आपल्या कर्तृत्वाची, मनमिळावू स्वभावाची आणि यशाची सोनपावले सदैव मागे उमटलीच पाहिजे। सत्याचा वापर भोगण्यासाठी नाही, तर प्रजेच्या रक्षणासाठी आणि कल्याणासाठी केला पाहिजे। माझ्या राज्यात कोणताही माणूस उपाशी झोपणार नाही, ही माझी जबाबदारी आहे। न्याय करताना मी माझा नातेवाईक किंवा शत्रू बघत नाही, मी फक्त सत्य आणि धर्म बघते। राज दरबारात न्यायाचा तराजू कधीच झुकता कामा नहीं। ताबियत है मुझ में हर हुनर है, हर राह की मुसीबतों से मैं कभी डरी नहीं, चुनौतियों में मैं कभी हारी नहीं। विरोधी तो विरोध करते ही रहेंगे, पर मैं अपने राज शासन से कभी फिरी नहीं। मेरा वचन ही मेरा शासन है। उत्तर में काशी और केदार, पश्चिम में श्री सोमनाथ, दक्षिण में श्री शैल्यम, पूर्व में पूरी। जहाँ भी आपने श्रद्धा से मस्तक झुकाओगे, आपको शिव की प्रतिमा करते हुए महारानी अहिल्या देवी होळकर के हाथ मिलेंगे। जय अहिल्या। सन 1767 मध्ये मी राघोबा दादांना पत्र दिले। राघोबा, माझे राज्य हिरावून घेण्यासाठी आला आहात, परंतु आपली मन इच्छा कधीच पूर्ण होणार नाही। आपण मला अबला समजलात का? परंतु मी कोणत्या प्रकारचे अबला आहे हे आपल्याला युद्धभूमीवर कळेलच। लवकरच आपली भेट युद्धभूमीवर होईल। माझ्या नेतृत्वाखाली मी सज्ज केलेली स्त्रियांची फौज तुमच्याशी युद्ध करेल। मी हारले तर मला कोणी हसणार नाही, पण आपण हारला तर तोंड लपवण्याची जागा राहणार नाही। जय कोट, जय कोट, जय मल्हार।